लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे, काय वाटतं? आज लाडक्या गणरायाचं पूर्ण जगभरात आगमन होत आहे आणि आपल्या सर्वांच्यासाठी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे। आपल्याला माहीत आहे की आत्ता जस्ट श्रावण महिना संपलेला आहे आणि आता हे विविध हे जे 2 ते 3 महिने आहेत हे सणाचे आहेत। तर यामध्ये आज लाडक्या गणरायाचं जे आगमन आहे त्यामध्ये एकच आहे की आपल्या जे ऑपरेशन सिंदूर असेल, स्वदेशीचा वापर असेल आणि त्याचबरोबर सर्वांनी जर नक्कीच स्वदेशीचा वापर केला आणि ऑपरेशन सिंदूरचं जर प्रत्येक ठिकाणी डेकोरेशन केलं जिथे जिथे गणपतीचं स्थापना होत आहे तर नक्कीच आपल्या समाजामध्ये आपल्या जे गणरायाच्या दर्शनासाठी येतील त्यांना त्याचं सारखं रिमाइंडर होईल आणि त्यामुळं नक्कीच त्यांच्या मनामध्ये फरक पडेल। आणि आपल्याला माहिती आहे की आत्ताच अमेरिकेने आपल्याला टेरिफ लावलेला आहे। आपण जे ब्रँडेड म्हणतो तर त्याच्याऐवजी जर आपण आपल्या भारतामध्ये जी प्रत्येक गोष्ट बनवली जाते त्यामुळे आपल्या सगळ्यांना रोजगार पण मिळेल आणि रोजगार तर आहेच आहे पण त्यामुळं आपली आर्थिक परिस्थिती चांगली होईल। आणि नक्कीच ह्या गणरायाच्या आगमनामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी स्वदेशीचा वापर करा आणि आपला भारत हा आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे अशी मी गणरायाचरणी प्रार्थना करते। आणि आपलं नाव सांगा। मी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, महिला मोर्चा अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर। गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आज, काय सांगाल, काय शुभेच्छा? देशभरातला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला हा सण संबंध महाराष्ट्रभर एक उत्साह निर्माण करणारा आनंदाचा क्षण, ज्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक सामील होतात आणि आजपासून गणपती उठेपर्यंत सगळ्या प्रकारच्या या ठिकाणी आनंद घेण्याकरता काही स्पर्धा असतात, काही नाटकं असतात, काही आणखी इतर कार्यक्रम असतात। यामध्ये संबंध महाराष्ट्र दिवस रात्र बुडालेला असतो आणि हे 10 दिवस कधी निघून जातात संबंध महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना कळतसुद्धा नाही, इतका हा आनंदाचा हा गणपती उत्सवाचा सण आहे। त्यामुळं सगळा महाराष्ट्र जसा या आनंदात बुडालेला आहे तसंच आम्ही वंजारी समाजाचे लोक अशा पद्धतीचा हा गणेशोत्सव साजरा करण्याकरता आज एकत्र आलेलो आहोत आणि त्यातून आम्ही 10 दिवस हा सण साजरा करणार आहोत। हे या मंडळामध्ये किती वर्ष आहे हा गणेशोत्सवाचा? गेली 15 वर्ष अशा प्रकारचा कार्यक्रम। यापूर्वी एवढा मोठा नव्हता, गणपतीचा आम्ही बसवायचो, पण आज ज्या पद्धतीनं लोक या ठिकाणी एक झालेले आहेत किंवा जमलेले आहेत तर गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही अशा पद्धतीने करतो। आपलं नाव? ज्ञानोबा सीताराम मुंडे। मी या वंजारी महासंघाचा मी उपाध्यक्ष आहे। काय सांगा, आगमन होत आहे भगवान बाबा भवनमध्ये, काय वाटतं? लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब भवनामध्ये वंजारी विकास मंडळ आणि वंजारी समाजाच्या वतीनं गणेश बाप्पाचं या आगमनाचं स्वागत या ठिकाणी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये केलेलं आहे। या छत्रपती संभाजीनगर शहरातील समाजाचे प्रतिष्ठित युवा मंडळी, मार्गदर्शक या ठिकाणी एकत्र येऊन गणेश बाप्पाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि स्वागत करत असताना या महाराष्ट्रातल्या आत्ताचं सध्याचं जे सामाजिक वातावरण आहे त्या सामाजिक वातावरणामध्ये ज्याच्या नावानं ही वास्तू आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं स्मरण गणेश बाप्पासोबतच आम्हाला सर्वांना होतं आहे आणि या महाराष्ट्रातलं हे वातावरण निवळावं, जे कुणी करत असेल त्यांना चांगली बुद्धी द्यावी, शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं प्रगतीपर वाटचाल व्हावी आणि अशा पद्धतीचे आशीर्वाद या गणेश मंडळाच्या वतीनं किंवा गणेश बाप्पाकडून मिळावेत अशा अपेक्षेनं आम्ही सर्वजण या ठिकाणी गणेश बाप्पाचं उत्साहानं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। नाव सांगा। मी प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे।
काय सांगाल, आज बाप्पाचं आगमन होत आहे आणि कसं वाटतं? श्री संत भगवान बाबा गणेश मंडळ स्थापन करायची इच्छा खरं तर सगळे जेवढे इथं युवक कार्यकर्ते आहेत सगळ्यांची इच्छा होती की आपण दरवर्षीप्रमाणे यावेळेस गणपती स्थापन करू, पण यावेळेस थोडंसं मोठ्या प्रमाणात करावं. तर आमचे बंधू धनराज मुंडे असतील, राजू भाई सानप असतील, विशाल सानप असतील, या सगळ्यांनी मिळून आणि बाकी जे इतर कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी मिळून मोठा गणपती यावेळेस आपण करायचा असा निर्धार केला होता. आणि त्या उद्देशाने जेवढे काही आमच्या समाजातले ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा उत्साह आम्ही पुढे नेणार आहोत. 10 दिवस या ठिकाणी काय काय असे उपक्रम राबवले जातील? आता मेनली तर 2च उपक्रम मोठे आहेत आमच्यासाठी. एक महिलांसाठी मोठा उपक्रम आम्ही घेणार आहोत. परत एक समता फाउंडेशनतर्फे आम्ही मुफ्त नेत्र तपासणी, तसेच ज्यांना काही नेत्र संबंधित जे आजार आहेत, ज्याच्या काही शस्त्रक्रिया असतील तर त्या शस्त्रक्रिया पण मोफत त्यांच्या थ्रू होतील. आणि बाकी महिलांचं तर आहे. आणि हबप चनगटे महाराज म्हणून आहेत आपल्या इथं बिडकीनला, तर त्यांचं आपण इथं कीर्तन ठेवलेलं आहे. हे 3 मेन कार्यक्रम इथं होणार आहेत. आणि बाकी दररोज विविध क्षेत्रातील जे मान्यवर आहेत, जसं वकील असतील, डॉक्टर असतील, तर दर दिवशी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांची इथं आरती होणार आहे. माझं नाव शुभम कांचन कुमार चाटे आहे. धन्यवाद. एक समाज एक ठीक आहे. काय सांगाल, आज गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि महाराष्ट्र सरकारने याला उत्सवाचा दर्जा दिला आहे, कसं वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम माझं नाव विशाल बाळासाहेब सानप. या ठिकाणी जो शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे हा ऐतिहासिक निर्णय, याला या ठिकाणी जेवढे माझे बांधव आहेत सर्व यांनी एकदम आनंदाने त्याचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी श्री संत भगवान बाबा गणेश मंडळ यांनी या ठिकाणी जो इथं गणपती बसवायचा जो या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, या ठिकाणी प्रयत्न म्हणायचं कारण एवढंच आहे की ह्या प्रयत्नापासून आम्हाला योग्य दिशा व आम्हाला ज्या विचारापर्यंत जायचं आहे, म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, श्री संत भगवान बाबा यांचे जे विचार आहेत हे आम्हाला पुढे न्यायचे आहेत. त्या विचाराकडून आम्ही प्रेरणा घेऊन जे पुढं करायचं आज आम्ही प्रयत्नाची सुरुवात केली आहे. या सुरुवातीमध्ये या ठिकाणी जे माननीय सन्माननीय आदरणीय आहेत, या ठिकाणी जे आहेत ते सर्व माझे मोठे बांधव आहेत. या ठिकाणी विशेष असं या ठिकाणी जेवढे लोक सगळ्यांचं या ठिकाणी खारीचा का वाटा असाना का हत्तीचा का वाटा, प्रत्येकाचा या ठिकाणी वाटा आहे. यामुळे या सर्वांचे मी खूप आभार मानतो व या ठिकाणी सर्वांनी एवढंच सांगतो की या ठिकाणाहून ज्या विचाराची व ज्या एका प्रयत्नाची सुरुवात झालेली आहे तो प्रयत्न आम्ही इथं जेवढे या गणेश मंडळात जेवढे सहकारी असतील तो आम्ही विचार शेवटपर्यंत नेऊ व या ठिकाणी जे विविध कार्यक्रम आहेत ते विविध कार्यक्रमचा सर्वांनी आनंद घ्यावा व त्या कार्यक्रमात काही चूक असेल त्याची बी आम्हा सर्व मंडळाला नोंद द्यावी, म्हणजे आम्ही पुढच्या वेळेस ते सुधारणा करावी एवढी विनंती करतो व सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो. मी विशाल बाळासाहेब सानप. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी अमर ठाकूर. आज इथं आपण सर्वजण गणेश स्थापनेसाठी इथं जमलेलो आहोत. मोठ्या संख्येने माझे मित्र तसेच मार्गदर्शक आणि समाजातील प्रतिष्ठित लोक इथं आलेले आहेत. ही एक छोटीशी सुरुवात आहे. याच्यामधून समाजातील बाकीचे जे घटक आहेत त्यांनाही आम्ही इथं जोडण्याचा प्रयत्न करतो आहे. गणपती म्हणजे हा उत्साह आहे. या उत्साहामध्ये सगळे युवक युवती लेडीज आणि जे मार्गदर्शक आपले वडीलधारी मंडळी असतात यांनी ह्या निमित्ताने इथं एकत्र यावं, विचाराचे आदानप्रदान करावी आणि युवकांनासुद्धा याच्यातून एक चांगली प्रेरणा मिळते, एक मार्गदर्शन मिळतं आणि भविष्यामध्ये आपल्या समाजाची वाटचाल चांगल्या रीतीने पुढे नेण्यासाठी हा उत्साह आहे. मी इथे एकच सांगू इच्छितो की आमची एक सगळ्यात मोठी संकल्पना ही आहे की आम्ही एक समाज एक गणपती बसवण्याचा हा निर्धार घेतलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याही बाकी लोकांनी आम्हाला विरोध केलेला नाही. जे बाकीचे संघटक होते ते सुद्धा आमच्यासोबत मिक्स झालेले आहे आणि तेही आम्हाला याच्यामध्ये खूप हे करत आहे, सपोर्ट करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जे उत्सव होतील
त्यावेळेस आम्ही समाजामध्ये ह्या आमच्या गोष्टी मॅसेजद्वारे, ग्रुपद्वारे आणि पॉम्पलेटद्वारे जे काय आहे आम्ही ते पुढे करत राहू. असंच युवकांना आम्हाला अजून पुढे न्यायचं आहे. त्यासाठी आम्ही हा एक उपक्रम ॲज अ गणपतीच्या थ्रू आम्ही चालू करत आहोत. असं ते आमच्या गाठीभेटी जयंती त्याच्यात होत असतात. गोपीनाथ मुंडे साहेबांची जयंती आहे, संत भगवान बाबा साहेबांची महाराजांची जयंती आहे. त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र येतो. पण गणपती हा एक असा उत्सव आहे, याच्यात लहानापासून ते मोठ्यांपर्यंत हे सगळे एकत्र येऊ शकतात. त्यासाठी गणपतीची आम्ही इथे आज स्थापना करत आहोत. यासाठी आपण सर्वांचं इथं आम्हाला सहकार्य लाभलं, त्याबद्दल आम्ही आपलं सगळ्याचा आभारी. गणपती बाप्पा मोरया. याही वर्षी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, माझ्या उत्साहाचं वातावरण आहे. तुमच्या हातून पूजा झाली, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये संभाजीनगर शहरामध्ये गणपतीची स्थापना झालेली आहे. या शहराचं ग्रामदैवत संस्थान गणपतीला पूजा करून संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळे जवळजवळ 900 गणेश मंडळ आहेत. या 900 ठिकाणी गणेशाची स्थापना झालीच आहे. त्याही शिवाय प्रत्येकाच्या घरात आज गणपतीचं आगमन झालं आहे. आज यंत्री सिडकोमध्ये वंजारी समाजातर्फे गोपीनाथराव मुंडे वंजारी मंगल कार्यालय येथे सुद्धा श्री गणेशाची स्थापना झाली. त्या निमित्तानं सर्व समाज बांधव एकत्र आले होते आणि गणेशाच्या पूजे झाल्यानंतर आरती केली आणि आम्ही गणेशांना वंदन केलं, नमन केलं, प्रार्थना केली की भारत देशाला सुखी समृद्ध होऊ दे. तसेच प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वामध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे, तर त्यासाठी हा जो संकल्प केला तो यशस्वी होऊ दे. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा जो संकल्प आहे, या राज्याला एक विकसित राज्य बनवायचं आहे, तर तो विकसित राज्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होऊ दे आणि सर्व घटक, शेतकरी असतील, उद्योजक असतील, व्यापारी असतील, प्राध्यापक असतील, सर्वजणांना हे वर्ष सुखी समृद्धीचं जाऊ दे. त्याचबरोबर त्यांना अत्यंत आरोग्य चांगलं लाभू दे अशी ईश्वरचरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना केलेली आहे. मध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे, कारण राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की उत्सव गणपतीचा. मी या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण जसं राज्यगीत एक ज्याची घोषणा केली होती, त्याच धर्तीवरती या सणाला राज्याचा सण, गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्र राज्याचा सण असं घोषित केलेलं आहे. आणि फक्त घोषित केलं नाही तर त्यासाठी थोडं बजेट पण ठेवलेलं आहे. या बजेटच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील, पोलीस कमिशनर असतील, जिल्हा परिषद शिवा असतील, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातील आणि तिथं बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. म्हणून जनतेतर्फे मी या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो.